नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकनेकची डिझाईन बघणार आहोत। बॅकनेकची डिझाईन बघणार आहोत तर मी बॅक कटिंग करून ठेवलेला आहे आणि आपल्याला फक्त आता नेक तयार करून आणि डिझाईन तयार करायची। तर अशा पद्धतीने माझा काठ उरलेला आहे। तर त्या काठाची मी बटरफ्लायची डिझाईन बनवते आणि मी पानगळ्याचा आकार स्टिच करून ठेवलेला आहे। तो जो काठ जेवढा उरलेला आहे तेवढं मी माप घेतलं आणि त्याला अस्तर जॉईंट करून आपण त्याला पलटी मारणार आहोत। दोन्ही साईडनी टिप टाकून घ्यायची आणि पलटी मारून घ्यायचा काठ आणि वरून परत दाब टिप देऊन घ्यायची। दुसऱ्या साईडनी पण द्यायची। आपण अगोदर बॅकचा मध्य काढून घेऊ। आपल्याला डिझाईन स्टिच करण्यासाठी अशा प्रकारे फोल्ड करून मार्किंग करून घ्यायची। आपला मध्य निघाला की त्याच्यावरती आपण डिझाईन कशी स्टिच करायची ती बघू। अशा पद्धतीने प्लेट्स घालून घ्यायच्या। खूप अशा जवळ प्लेट्स न घालता थोड्या अंतरावरती प्लेट्स घालायच्या आणि त्याच्यावरती टिप टाकून घ्यायची, जेणेकरून त्या सरकणार नाही। आणि जिथे आपण टिप टाकली आहे तिथे आपल्याला पट्टी जॉईंट करायची। त्यासाठी कपडा घेऊन त्याची पट्टी तयार करून घ्यायची आणि ती पट्टी आपल्याला त्या बटरफ्लायला अटॅच करायची। अटॅच अशा पद्धतीने करायची की त्याची टिप आपल्याला मागच्या साईडनी गेली पाहिजे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने बटरफ्लाय तयार झालेलं आहे। त्याच्यावरती परत दाब टिप देऊन घ्यायची आणि ते बटरफ्लाय आपण बॅकनेकवरती ॲडजस्ट करून बघायचं कशा पद्धतीने बसतंय। आणि परत आपल्याला बटरफ्लायला आकार द्यायचा आहे, त्यासाठी आपण मार्किंग करून घेऊ। इथे आपल्याला आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे आपण आकार देऊ शकतो इकडनं। मग सेम असाच ह्या साईडने येण्यासाठी आपण अशा प्रकारे एकावर एक ठेवून वठवून घेऊ शकतो आणि हा चॉकनी डार्क करून घ्यायचा। तर यावरती ही बटरफ्लायची डिझाईन मधोमध ठेवून या आकारावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची। इथे आपण थोडीशी पॅक करून घेऊ एक टिप टाकून। त्यानंतर आपल्याला इथे थोडी अशी बटरफ्लायचा लुक येण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला ओपन करून घ्यायच्या प्लेट्स आणि इथे टिप टाकायची। या साईडनी पण आपल्याला टिप टाकून घ्यायची। हा एक्स्ट्राचा कपडा जो उरलेला आहे तो कटिंग करून घेऊ आणि त्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची।
अशा प्रकारे आता आपण या डिझाईनच्या गळ्याला लेस लावून घेऊ। लेस तुम्हाला आवडेल त्या प्रकारचे तुम्ही लावू शकता। मी ही लेस टाकते। पहिले आपण एक राऊंड आतून टाकणार आहोत आणि त्यानंतर ही डिझाईनला। आता इथे जे अंतर आहे हे अंतर लक्षात ठेवून आपण साइडनी पण लेस टाकणार आहोत। आपला हा डिझाईनचा गळा स्टिच करून पूर्ण झालेला आहे। कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथून पुढचे जे माझे डिझाईनचे व्हिडिओ किंवा मी कटिंगचे सर्व प्रकारचे टाकत असते तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।